शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव। त्याचबरोबर जाणून घेऊ राज्यातील शेतकरी बांधवासाठी काय आली आहे ताजी आनंदाची बातमी, ती बातमी सुद्धा आपण बघूया। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल आणि दररोज अशीच शेतीविषयक माहिती बघायची असल्यास आपल्या चॅनलला नक्की एकदा लाईक करून घ्या, सबस्क्राइब करा, शेअर सुद्धा करा। सुरुवात करतोय मित्रांनो एकदा आनंदाच्या बातमीने। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आज मिळणार। 91,18,831 शेतकरी पात्र। सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे। योजनेच्या निधी वितरणाचा मुख्य सोहळा गुवाहाटी येथे होणार। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। यासाठी राज्यातील 91,18,831 शेतकरी पात्र ठरले आहे। निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार आहे। तर राज्यातील कार्यक्रमाबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। या योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता। तब्बल 4 महिन्यानंतर 22व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त साधण्यात आला आहे। यात सर्वाधिक 5,45,280 शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे। केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा केला होता। केंद्र सरकारकडून त्यानंतर 22व्या हप्त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले होते। हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळेल असे बोलले जात होते, मात्र तो मुहूर्त हुकला। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यात राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र ठरले होते, तर 22व्या हप्त्यासाठी 91,18,831 शेतकरी पात्र ठरलेले आहे। आणि त्यामुळे आता निवडणुकीपूर्वी जो हप्ता होता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, यापूर्वी जानेवारी अखेर देण्यात येईल असे बोलले जात होते। त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारीपर्यंत हा निधी देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती। मात्र आता आसाम, पश्चिम बंगालचा अन्य राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे। योजनेचा 21वा हप्ता दिल्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी हा हप्ता दिला जात आहे असे अधिकृत सूत्रांनी सांगितले। याप्रमाणे आहेत पहिले 5 लाभार्थी जिल्हे। मित्रांनो, योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी सर्वाधिक 5,45,280 शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4,92,441, कोल्हापूर जिल्ह्यातील 4,64,869, तर सातारा जिल्ह्यातील 4,38,668 शेतकरी व पुणे जिल्ह्यातील 4,33,706 शेतकरी लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहे। आता वळतोय मित्रांनो ताज्या कापसाच्या भावाकडे। सुरुवात करतोय पटापट भाव बघू। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर मित्रांनो किल्ले दारूर जास्तीत जास्त 7,969 रुपये। त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,005 रुपये। त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू मध्ये लांब स्टेपल कापूस या ठिकाणी 2520 क्विंटल आवक होऊन 8,010 आहे। तर भिवापूर या ठिकाणी 7,700 रुपये। काटोल या ठिकाणी जास्तीत जास्त 7,550 रुपये। त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,700 रुपये। त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,830 रुपये। त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,710 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,002 रुपये। त्यानंतर ताडकळस जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,944 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,600 रुपये। त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,650 रुपये। त्यानंतर बीड केस खाजगी बाजार 7,800 रुपये। तर धारूर बीड खाजगी बाजार 7,680 रुपये। तर वसमत परभणी खाजगी बाजार 7,569 रुपये। जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।